तर आज आहे 15 ऑगस्ट. स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. स्वतंत्र तर झालेलो आहे आपण, परंतु खरंच आपण सेफ आहोत का असा प्रश्न तुम्हाला आज पडेल. खरंच महिला भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये सेफ आहेत का? महिलाच काय तर आता पुरुषसुद्धा सेफ नाहीत, कारण की अशी घटना घडलेली आहे. एका पुरुषासोबत असं काय घडलेलं आहे आज आपण पाहणार आहोत. सासरच्यांनी असं काही केलेलं आहे की तुम्ही सुद्धा हादरून जाल. तर तुम्ही गुन्हेगार XYZ चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर जरूर सबस्क्राईब करा. तर ही संपूर्ण घटना आज आपण पाहणार आहोत. ही घटना सिंधुदुर्गमध्ये घडलेली आहे. अक्षरशः भयानक अशी घटना घडलेली आहे. याला कारणीभूत काही गोष्टी आहेत, त्या म्हणजे आपण आता पाहूयात की पहिली गोष्ट म्हणजे लोकांवर चांगले संस्कार असणं खूप गरजेचं आहे. तर दुसरी गोष्ट अशी आहे की सोशल मीडियाचा वापर अनेक जण करतात आणि त्याचा परिणाम कुठे ना कुठेतरी माणसांवर होत आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे लॅक ऑफ एज्युकेशन, म्हणजेच शिक्षणाची कमतरता. तर सासरच्या मंडळींनी विजेचा शॉक देऊन जावयाला का मारलेला आहे ते आज आपण पाहणार आहोत. ही धक्कादायक घटना कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात घडलेली आहे. तर ही संपूर्ण घटना आता आपण पाहूया. प्राप्त माहितीनुसार वसंत उर्फ सागर हा कुडाळ तालुक्यातील मानगाव तळेवाडी येथील रहिवासी होता. त्याचा मृतदेह सासरवाडी येथील एका नर्सरीत आढळून आलेला आहे. आपल्या भावाची त्याच्या सासरच्या मंडळींनी विजेचा शॉक देऊन हत्या केली असा आरोप मृत वसंत भगे याच्या भावाने केलेला आहे. या संदर्भात त्याने पोलिसात तक्रार देखील दाखल केलेली आहे. वेंगुर्ला पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार वसंत भगे याला त्याची पत्नी नूतन शंकर गावडे हिने रात्रीच्या सुमारास आडेली सातेरी गाळू येथे राहत्या घराजवळ बोलवून घेतलं. आता सासरच्यांनी कसा डाव आखला पहा. संशयित आरोपींनी वसंतला मारण्यासाठी त्यांच्या घराच्या कंपाऊंड भोवती तारा आहेत त्यांचं जाळं करून ठेवलं. आणि वसंत हा पत्नीच्या बोलण्यावरून सासरवाडीला गेला असता त्याचा स्पर्श त्या विद्युत तारांना झाला. त्यामुळे त्याला शॉक लागला आणि तो तिथेच मरण पावला. दरम्यान वसंत आणि त्याची पत्नी नूतन यांच्यात नेहमी वाद व्हायचे. याच वादातून ही हत्या केली असावी असा संशय मृत तरुणाच्या भावाने व्यक्त केलेला आहे. या प्रकरणी वेंगुर्ली पोलिसांनी वसंत भगे यांची पत्नी नूतन, सासरे शंकर गावडे आणि सासू पार्वती शंकर यांच्यावर गुन्हा दाखल करून तिघांनाही अटक केलेली आहे. तर अशी ही घटना घडली होती. बायकोने नवऱ्याला बोलवलं, त्यामुळे नवरा हा सासरवाडीला गेला. त्यानंतर सासरवाडीतील त्या कुटुंबाने अक्षरशः हा डाव रचला. तेथे कुंपण तारेचं केलं आणि त्याला शॉक दिला. आणि त्यानंतर जो वसंत आहे तो आल्यानंतर त्याचा स्पर्श झाला आणि त्याचा तिथेच मृत्यू झालेला आहे असं भावाने मृत जो वसंत आहे त्याच्या भावाने सांगितलेलं आहे. अशी ही घटना सिंधुदुर्गमधून घडलेली होती. तर आता माणूस कुठल्या थराला जाऊ शकतो हे तुम्हाला आज कळालं असेल. तर आपण अगोदरच व्हिडिओच्या सुरुवातीला बोललो होतो की याला काही गोष्टी कारणीभूत आहेत, ते म्हणजे लोकांवर चांगले संस्कार असणे खूप गरजेचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे सोशल मीडियाच्या वापरामुळे अनेक लोकांवर परिणाम होत आहेत. आणि तिसरी गोष्ट आपण सांगितली होती ती म्हणजे लॅक ऑफ एज्युकेशन, म्हणजेच शिक्षणाची कमतरता. शिक्षण हे खूप महत्त्वाचं आहे. तर या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. जर तुम्ही गुन्हेगार XYZ या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.